नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। पीएम विश्वकर्मा योजना। तर मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे पीएम विश्वकर्मा योजना चालू झालेली आहे। तर मित्रांनो, जे असंघटित कामगार आहे त्यासाठी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे। त्यामध्ये सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नावी, माळी, शिंपी, धोबी, गवंडी असे एकूण 18 असंघटित कामगार आहेत। त्यांना मित्रांनो, केंद्र सरकारतर्फे 3 लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे। तसेच तुम्हाला जर तुमचा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयाचे किट देण्यात येणार आहे। तसेच तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला केंद्र सरकारतर्फे 500 रुपये प्रतिदिन तुम्हाला रोज मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, तसेच त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे, पात्रता काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना काय आहे, किती कर्ज मिळेल आणि अर्ज कसं करावा याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, ही योजना पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करणार आहे। या योजनेत लोकांना केवळ एक कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, यामध्ये आपल्याला ट्रेनिंग पण देण्यात येणार आहे। लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यासारखी पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल। असे एकूण मित्रांनो 18 पारंपरिक कामाचा योजनेत समावेश करण्यात आलेला आहे। या योजनेबद्दल आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, या योजनेत सुरुवातीला आपल्याला 3 लाखाचे कर्ज मिळेल। जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध असेल। या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते। त्यामध्ये मित्रांनो 2 टप्प्यात हे कर्ज मिळते। त्यामध्ये पहिल्या टप्प्यात आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयाचे कर्ज मिळणार आहे व आपण ते 1 लाख रुपयाचे कर्ज पूर्ण भरल्यानंतर आपल्याला पुन्हा 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे। आणि मित्रांनो, हे कर्ज फक्त आपल्याला 5% व्याजदराने मिळणार आहे। त्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्याला ट्रेनिंग पण दिलं जाणार आहे आणि ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये आपल्याला तुम्हाला दररोज 500 रुपये स्टायपन देखील मिळेल। याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड 15,000 रुपयाचे तुम्हाला टूलकिट, प्रोत्साहन, डिजिटल व्यवसायासाठी प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे। तर मित्रांनो, यासाठी पात्रता काय असणार आहे, भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। योजनेत समाविष्ट असलेल्या 18 व्यापाऱ्यांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक आहे। आपलं वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत असावे। मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे। योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा। तर ही पात्रता असणार आहे। आणि मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कुठले कागदपत्र लागणार आहेत, तर यामध्ये सुरुवातीला आधार कार्डची फोटोकॉपी लागणार आहे, पॅन कार्डची फोटोकॉपी लागणार आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे, ईमेल आयडी लागणार आहे आपला स्वतःचा, मोबाईल नंबर आणि जात प्रमाणपत्र लागणार आहे आणि आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे आपलं डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे। तर मित्रांनो, या पद्धतीत आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी pmvishwakarma.gov.in वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपली वेबसाईट ओपन होते। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण लॉग इन करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी होम पेज वरती अबाउट स्कीम मध्ये तुम्हाला स्कीमच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे। त्यानंतर स्कीम बेनिफिट मध्ये स्कीमचे जे फायदे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे। हे सर्व फायदे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला जायचं आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, ज्यांचं सीएससी सेंटर आहे त्यांनी या ठिकाणी सीएससी लॉग इन वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर लॉग इन करून आपला फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी सीएससी आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे।
साइन इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फॅमिली वुड कन्स्टिट्यूट हजबंड अँड वाईफ अँड देअर अनमॅरिड चिल्ड्रन 18 years अँड अबव रजिस्ट्रेशन करायचे वेळेस इज देअर एनी गव्हर्नमेंट एम्प्लॉय विद इन युअर फॅमिली, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे का, या ठिकाणी नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर हॅव यू अवेल क्रेडिट लोन फॅसिलिटी अंडर सिमिलर स्कीम ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे तुम्ही लोन फॅसिलिटी या स्कीमच्या अंडर घेतलेली आहे का, तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपला 12 डिजिटचा आधार नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचंय आणि त्यानंतर कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचंय. मित्रांनो आपले रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण या वेबसाईट वरती यायचे pmviswakarma.gov.in आणि त्यानंतर या ठिकाणी लॉग इन मध्ये ऍप्लिकंट बेनिफिशियरी लॉग इन वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर आहे लिंक केलेला तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा केस सेन्सिटिव्ह आहे, स्मॉल असेल तर स्मॉलच लेटर टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचंय. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी येतो 6 अंकी. तो ओटीपी आल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. मित्रांनो त्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर लॉग इन झालेला आहे. आता लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला 4 स्टेप मध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये सुरुवातीला पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन, त्यानंतर स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन आणि डिक्लेरेशन. तर मित्रांनो आता आपण पर्सनल इन्फॉर्मेशन वरती क्लिक करूया. पर्सनल इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड प्रमाणे नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं मॅरिटल स्टेटस, तुम्ही मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे. तर मी या ठिकाणी मॅरिड सिलेक्ट केले. त्यानंतर जेंडर कॅटेगरी आपली जनरल असेल तर जनरल, SC ST असेल तर P सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर दिव्यांगजन म्हणजे आपण अपंग आहात का तर या ठिकाणी असेल तर यस, नसेल तर नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू डुईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट, तुम्ही बिझनेस करतात का या सिटीमध्ये, तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा आधारवरती जो ऍड्रेस आहे त्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे. तर जो रेशन कार्डचा नंबर आहे RC नंबर म्हणतो आपण त्याला, 12 अंकी, तो नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचे फॅमिली मेंबर्सचे डिटेल्स दिसतात तर त्यामध्ये बघून घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्हाला कोणाचं नाव ऍड करायचं तर या ठिकाणी ऍड रो वरती क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी ते नाव तुम्ही ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आधारवरती जो ऍड्रेस आहे तो बघून घ्यायचा. तो जर सेम असेल तर या ठिकाणी तुम्ही काही चेंजेस करायचे नाही. फक्त या ठिकाणी करंट ऍड्रेसच्या ठिकाणी सेम ऍज अ आधार ऍड्रेस वरती क्लिक करून घ्यायचंय. त्यानंतर आता आपल्याला कोर्स डिटेल्स टाकायचे. प्रोफेशन ऑफ ट्रेड नेम, तर या ठिकाणी तुमचा कुठला ट्रेड आहे तो टाकायचा आहे. समजा तुमचं बार्बर्स म्हणजे नाही असेल तर नाही, बास्केट मेकर असेल तर बास्केट मेकर, लोहार, सुतार, कारपेंटर असाल तर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सब ट्रेड टाकायचं आहे त्या अंडर, कुठला सब ट्रेड असेल तर. त्यानंतर ही सर्व माहिती बरोबर आहे टाकलेली तर या ठिकाणी क्लिक करायचंय. त्यानंतर आपला ऍड्रेस आधार कार्ड वरचा सेम आहे का तुमचा बिझनेस करण्याचा, तर सेम असेल तर सेम ऍज अ करंट ऍड्रेस वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला क्रेडिट सपोर्ट सिस्टम मध्ये बँक डिटेल्स टाकायचे आहे. तुमचं बँकेचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. बँकेचा ब्रँच टाकायची, त्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा.
त्यानंतर मित्रांनो अकाउंट नंबर टाकल्यानंतर क्रेडिट सपोर्ट म्हणजे तुम्हाला जर काही लोन पाहिजे का, तर 1 लाखाचं लोन पाहिजे असेल तर सुरुवातीला 1 लाखाचं लोन भेटेल, 5% इंटरेस्ट रेट असेल त्याचा आणि 18 महिने परतफेड असेल म्हणजे 1.5 वर्षाची. आणि ते 1 लाखाचं लोन तुम्ही फेडल्यानंतर तुम्हाला 2 लाख रुपयाचं लोन भेटेल. त्यामध्ये पण तुम्हाला 5% इंटरेस्ट रेट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 30 महिन्याची म्हणजे 2.5 वर्षाची परतफेड असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही यस म्हणू शकता, नसेल पाहिजे तर मे बी लेटर वरती क्लिक करू शकता. त्यानंतर डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स या ठिकाणी यू विल गेट ₹1 पर ट्रान्झॅक्शन अप टू ₹100 पर मंथ ऑफ युअर डिजिटल ट्रान्झॅक्शन. त्या ₹1 आपल्याला लागणार आहे ₹100 मागे. आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व माहिती झाल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन, त्यामध्ये स्किल ट्रेनिंग. तर या ठिकाणी तुम्ही यू आर एलिजिबल फॉर स्किल ट्रेनिंग फॉर बिलो ट्रेनिंग प्रोग्राम्स. बेसिक 5 दिवसाचा तुमचा स्किल ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे आणि ऍडव्हान्स 15 दिवसाचा तुमचा स्किल ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं एकदा रजिस्टर झालं तर तुम्हाला 15,000 रुपये ग्रँट होणार आहे टूल किट साठी. आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटिंग सपोर्ट, तर त्यामध्ये इथे ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला कुठला इथे ऑनबोर्ड युअर प्रोडक्ट सर्व्हिस, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म, क्वालिटी सर्टिफिकेशन रिक्वायर, पार्टिसिपेशन इन एक्झिबिशन अँड ट्रेड फेअर्स, लॉजिस्टिक सपोर्ट रिक्वायर, ब्रँड बिल्डिंग सपोर्ट. त्यापैकी तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे आहे त्यावरती क्लिक करायचे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपलं शेवटचं ऑप्शन आहे डिक्लरेशन. तर डिक्लरेशन मध्ये ही सर्व माहिती बघून घ्यायची आणि त्यानंतर या ठिकाणी आय ऍग्री वरती क्लिक करायचंय. टिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा. मित्रांनो फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची तुम्हाला प्रिंट निघणार आहे त्या फॉर्मची, ती प्रिंट काढून ठेवायची आपल्याकडे. आणि त्यानंतर मित्रांनो फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या फॉर्मचं स्टेटस वगैरे बघायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा आपल्या pmviswakarma.gov.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तिथे ऍप्लिकंट लॉग इन मध्ये मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुम्ही लॉग इन करून तुमचं फॉर्मचं स्टेटस बघू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने पीएम विश्वकर्मा या स्कीमचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी आली असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.